आपल्याला साडी प्रिप्लेटसाठी जे मेजरमेंट्स लागतात ते आहेत पदर उंची, पिन रुंदी, राऊंड, टक्स, चेस्ट प्लीट्स अँड सीट गिअर. आता ह्या ज्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला डमीवरती दाखवते. ते आता पहिले आपण पदर उंची बघूयात. पदर उंचीसाठी आपली ही जी पदराची पिन आहे, शोल्डर आहे आपला, त्या शोल्डरच्या मध्यभागी आपल्याला मेजरिंग टेप लावायचा आहे आणि आपली पदराची जी उंची आहे ती किती येते खालपर्यंत ते चेक करायचं आहे. ठीक आहे, ही झाली तुमची पदर उंची. शोल्डरच्या मध्यभागापासून ते आपली जी पदर आपल्याला कूटपर्यंत खाली सोडायचं आहे त्याच्यावरती. आता ह्याची रुंदी येते 48 इंच. खालपर्यंत आपल्याला जेवढी पाहिजे त्याची लांबी तेवढी आपण घेऊ शकतो. पदर उंची आली इथे 48 इंच. हे डिपेंड ऑन कोणाची हाईट किती आहे, कोणाला किती लॉंग आवडतं, कोणाला किती शॉर्ट आवडतो त्याच्यावरती ह्याची उंची आहे. तर पिन रुंदी म्हणजे ही जे आपण पिन केलेला आहे, आपल्या साडीचा जो पिन आहे तो आपल्याला केवढा पाहिजे त्याच्यावरती आहे. आता काही काहींना काटेसारखाच लागतो, छोटा लागतो, मोठा लागतो, वयस्कर असतील तर मोठा, लहान मुली असतील तर छोटा. तर त्याची आपल्याला रुंदी चेक करायची आहे. जिथून आपली पिन स्टार्ट होती तिथून ते जिथे एंड होती तिथपर्यंत आपली जी पिन रुंदी येईल ती आपली आहे पिनाची रुंदी, आपली मिरीची रुंदी. ती शक्यतो 3-4 काही असेल ती ते लिहायची. आता राऊंड घेण्यासाठी आपल्याला हा जो शोल्डर आहे, शोल्डरच्या मध्यभागी आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. राऊंडसाठी आपल्याला शोल्डरच्या मध्यभागी मेजरिंग टेप ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि हा गोल राऊंड फिरवायचा आहे. आपली जशी ही पिन येते गळ्यापासून काखेत जिथून आपण घेणार आहे, म्हणजे ह्या छातीच्या वरती पाहिजे ते खाली पाहिजे ते इथे पाहिजे, जशी आपल्याला पिन घ्यायची आहे तशी. आता शक्यतो आपल्याला ही पिन अशी हवी, तर मग शोल्डरवरती मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि इथून हा असा फिरवत जायचा आहे. जसं त्यांचं मेजरमेंट असेल तसं आपल्याला मागून पण ते असा गोल फिरवत जायचं आहे. ठीक आहे, हा असा फिरवत यायचा आहे आपल्याला पुढे.